नमस्कार, जय महाराष्ट्र. भारताने अखेर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला अगदी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जवळजवळ 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केला. हा हल्ला मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भीमवर, सियालकोट, चममरू, मुरुदके आणि बहालपूर या ठिकाणी करण्यात आला. हीच ती ठिकाणे जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात होता असं म्हटलं जातं. भारताकडून रात्री 1:30 ते 2 दरम्यान हा हल्ला करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर या मिशन अंतर्गत हे एअर स्ट्राईक करण्यात आलं. वृत्तानुसार जवळजवळ या एअर स्ट्राईकमध्ये जवळजवळ 90 दहशतवादी मारले गेले अशी माहिती समोर येत आहे. ह्या एअर स्ट्राईकसाठी स्कॅल्प मिसाईल आणि हॅमर मिसाईल याचा वापर करण्यात आला. मुख्य म्हणजे हा एअर स्ट्राईक भारताच्या हद्दीत राहून करण्यात आला होता. स्कॅल्प हे हवेतून सोडलं जाणारं लांब पल्ल्याचं मिसाईल आहे. हे अत्यंत खोलवर जाणारं मिसाईल आहे जे मजबूत बंकर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना नष्ट करू शकते. त्याचप्रमाणे हॅमर मिसाईल हे फ्रेंच संरक्षण कंपनी संप्रानं विकसित केलेलं मध्यम पल्ल्याचं आणि अचूक निर्देशित हवेतून जमिनीवर मारा करणारं हे शस्त्र प्रणाली आहे. खरं तर हा एअर स्ट्राईक भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता, कारण ह्या एअर स्ट्राईकमुळे जे दहशतवादी संघटना आहेत त्या दहशतवादी संघटनांना चाप बसण्यासाठी हा खूप महत्त्वाचा होता आणि जो हा दहशतवाद आहे तो मुळापासून उखडून टाकण्यासाठी ह्या एअर स्ट्राईकचा खूप मदत होईल. दरम्यान 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसात भारताने हा एअर स्ट्राईक केला. आता ह्या एअर स्ट्राईकचा दहशतवादावरती किती मोठा परिणाम पडेल हे कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. Like, comment, and subscribe.